ज्या तुम्हाला काल मी 10 स्टेप सांगितलेल्या त्या फक्त पाठ पाहिजेत. ठीक आहे. बघा तुमच्याबरोबर आता सगळ्या गोष्टी असतील. मी प्रॉब्लेम स्टार्ट करतो. मी तुम्हाला बुक मध्ये कसं कसं बघायचं ते पण सांगत जाणार आहे. प्रॉब्लेम बघा. इट इज रिक्वायर्ड टू सिलेक्ट अ फ्लॅट बेल ड्राईव्ह फॉर अ कॉम्प्रेसर रनिंग ऍट 720 RPM. म्हणजे कॉम्प्रेसरची स्पीड दिली मला 720. मी ते लिहितो एन 720 RPM. ओके. एन. त्याच्यानंतर काय म्हटलंय, विच इज ड्रिवन बाय, म्हणजे कॉम्प्रेसर कोण ड्राईव्ह करायले, विच इज ड्रिवन बाय 25 किलोवॅट, म्हणजे त्याची पॉवर दिली मला 25 किलोवॅट 1440 RPM मोटर. 1440 RPMच्या मोटरनी तो कॉम्प्रेसर फिरालाय. दाखवतो इथं. ठीक आहे. फिगर दाखवतो बघा. ह्या दोन पुली आहेत. एक स्मॉलर पुली आहे, एक लार्जर पुली आहे. याची याला स्पीड ट्रान्समिट करायची. ठीक आहे. हा तुमचा बेल्ट ड्राईव्ह. हा बेल्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यातल्या याची स्मॉलरची स्पीड 1440, म्हणजे ही तुमची इलेक्ट्रिक मोटर आहे. इलेक्ट्रिक मोटर. आणि ही तुमचं काय कॉम्प्रेसरला लावलेली पुली आहे, म्हणजे याचा शाफ्ट कॉम्प्रेसरला कनेक्ट केलाय. त्याची स्पीड मला 720 दिली. मग मी याला काय म्हणतो, ड्रायव्हिंग पुली 1, ड्रिवन पुली 2. म्हणजेच या पहिल्या पुलीची म्हणजे इलेक्ट्रिक मोटरची स्पीड N1 आणि ड्रिवन म्हणजे तुमचा कॉम्प्रेसर याची स्पीड N2 म्हणजे 720. मी ते थोडं चेंज करतो. हा ड्रायव्हर आणि हा तुमचा ड्रिवन. सगळ्यांना समजलं. म्हणजे ड्रायव्हर कडे पॉवर आहे 25 किलोवॅट. ड्रायव्हरची स्पीड 1440 आहे आणि ही स्पीड याला ड्रिवनला म्हणजे तुमच्या कॉम्प्रेसरला ट्रान्समिट करायची आहे. त्या कॉम्प्रेसरची स्पीड 720 आहे, म्हणजे या ड्रिवन पुलीची स्पीड 720 आहे. त्यांनी दिले. पुढे द स्पेस अवेलेबल फॉर सेंटर डिस्टन्स इज 3 मीटर. म्हणजे इथून याच्या सेंटर पासून याच्या सेंटर पर्यंत हे डिस्टन्स जे आहे ते 3 मीटर आहे असं सांगितलं. द स्पेस अवेलेबल फॉर सेंटर डिस्टन्स इज 3 मीटर अँड द बेल्ट इज ओपन टाईप. आता हा ओपन बेल्ट आहे बघा. म्हणजे हा क्रॉस असता तर हे अपोजिट फिरले असते. ओपन बेल्ट आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, इथं बेल्ट सिलेक्ट करायचं आहे. अँड सिलेक्ट द सुटेबल बेल्ट सांगितलं. आता यासाठी आपल्याला बेल्ट सिलेक्ट करायचा. आता हा जर मला बेल्ट सिलेक्ट करायचा असेल तर कालच्या आपल्या 7 स्टेप आपल्याला वापरायच्या. तुमच्या समोर ती PDF असेल, मी प्रिंट मारली असेल किंवा कशी. ठीक आहे. त्यातली पहिली स्टेप काय आहे सांगा. मी सांगू. आपण काय करतोय, या बेल्टची स्पीड कन्सिडर करतो. ती 17.8 ते 22.9 च्या दरम्यानची असते. बरोबर आहे. 22.1. मग 17.8 ते 22 याच्या मधली एक स्पीड आपण अंदाजे कन्सिडर करतो. म्हणून मी तर म्हणतो कन्सिडर स्पीड ऑफ बेल्ट. किती घ्यायचे रे. बेल्ट 18. म्हणजे मी बेल्टची स्पीड कन्सिडर केली 18. आता मला बेल्टची स्पीड मिळाली. मग याच्यावरून आपण पुलीचा डायमीटर शोधूया. ठीक आहे. मग पुलीचा डायमीटर शोधण्यासाठी बघा मी व्हीचा फॉर्म्युला लिहितो. व्ही व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असते, पाय डी एन डिवाइड बाय 60. पाय डी एन डिवाइड बाय 60. आता तर तुम्ही इथे व्हेलॉसिटी घेतली काय आणि इथे घेतली काय, दोन्हीकडे व्हेलॉसिटी सेमच येते. ती टँजेन्शियल व्हेलॉसिटी असते. त्यामुळे व्हेलॉसिटी 18 घेतो मी. पाय डायमीटर मला शोधायचा आहे. स्पीड एक तर या पुलीची घ्या नाही तर या पुलीची घ्या. मी स्मॉलरची घेतो. स्मॉलरची म्हणजे त्याला स्मॉल डी म्हणते. स्मॉल डी. स्मॉलची स्पीड लिहा. स्मॉलची स्पीड किती आहे बघा 1440 डिवाइड बाय 60. आता तुम्ही स्मॉलरची इथं स्पीड लिहिली तर तुम्हाला स्मॉलर पुलीचा डायमीटर मिळणार. जर तुम्ही लार्जर पुलीची स्पीड लिहिली तर तुम्हाला लार्जर पुलीचा डायमीटर मिळेल. मी स्पीड कोणाची लिहिली इथं, त्या स्मॉलरची. त्यामुळे मला स्मॉलर पुलीचा हा डायमीटर मिळणार. सॉल्व करा तुम्हाला डायमीटर मिळतो. डायमीटर ऑफ स्मॉलर पुली किती ते सांगा.
60 मल्टिप्लाय करा, 1440 डिवाइड करा, पायने डिवाइड करा, तुम्हाला डायमीटर मिळते. कोण सोडवा लागले कॅल्सीवरती? 0.238. ओके, 0.238. आता जरा लक्ष द्या, मला सांगा ही वेलॉसिटी तुम्ही जी घेतली मीटर पर सेकंद मध्ये का एमएम पर सेकंद मध्ये? मीटर पर सेकंद मध्ये. याचा अर्थ हा डायमीटर मध्ये मिळाला. मीटर पर सेकंद मध्ये हे करायचं असेल त्याला 1000 न मल्टिप्लाय करा, म्हणजे तुमच्या पुलीचा डायमीटर हा किती असायला पाहिजे? हा डायमीटर 238 असायला पाहिजे. पण बेल्ट सिलेक्ट करताना ही पुली तुम्हाला स्टँडर्ड घ्यायला लागणार. आता स्टँडर्ड पुली घेण्यासाठी तुमच्याकडे टेबल जो दिलेला आहे पहिला, टेबल 13.1, टेबल 13.1 ला जावा. ठीक आहे, तिथे तुम्हाला बघा ना पुलीचे स्टँडर्ड डायमीटर मिळते. मी तुम्हाला दाखवतो पुलीचे स्टँडर्ड डायमीटर. एक मिनिट, तुमच्या इथे जावा, पुलीचे स्टँडर्ड डायमीटर्स आहेत बघा, मी इथं ओपन केलेत. याच्यामध्ये इथं तुम्हाला दिसत असेल स्टँडर्ड डायमीटर्स ऑफ पुलीज. आता आपला किती आलाय? 238. ह्यात बघा 238 कुणाच्या जवळ येतोय चेक करा. 238 कुणाच्या जवळ येतोय बघा, तुमच्या 13.1 टेबल मध्ये दिसते बघा. 224 चा 250. आहे, पण मी तुम्हाला आधी सांगितले मागे जायचं नाही. 250. 250 म्हणजे पुलीचा डायमीटर किती घ्यायला पाहिजे? मला 250 घ्यायला पाहिजे. म्हणून मी याच्या खाली लिहितो स्टँडर्ड डायमीटर ऑफ पुली अवेलेबल इज 250 mm. सर टेबल किती म्हणणार? डी इज इक्वल टू 250. टेबल तुमच्यावर 13.1च्या तिथं खाली 13.2 आहे. 13.2 ला आहे काय? 13.2. होय सर, 13.2. ओके. हा, चला स्मॉल डी मिळाला म्हणजे स्मॉलर पुलीचा डायमीटर मिळाला 250. आता लार्जर पुलीचा डायमीटर कसं शोधणार? लार्जर पुलीचा डायमीटर वेलॉसिटी रेशो. नाव बघा, वेलॉसिटी रेशो, वेलॉसिटी रेशो बघा, डायमीटर ऑफ स्मॉलर पुली डिवाइड बाय डायमीटर ऑफ लार्जर पुली इज इक्वल टू स्पीड रेशो इज सॉरी डायमीटरचा रेशो हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो? स्पीड. म्हणजे याची स्पीड इथे यायला पाहिजे. मोठ्या पुलीची स्पीड बघा, मोठ्या पुलीच्या स्पीडला आपण काय म्हणलं? N2. छोट्या पुलीच्या स्पीडला काय म्हणले आपण? N1. त्यामुळे मोठ्या पुलीची स्पीड इथं आली, छोट्या पुलीची स्पीड इकडे येणार. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. डायमीटरचा रेशो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. याची स्पीड इथं, याची स्पीड इथे. किमती पुट करतो आता. हा डी 250 आहे, कॅपिटल डी मला माहित नाही, N2 720 आहे, N1 1440 आहे. सॉल्व करा, तुम्हाला डी मिळेल. सॉल्व करा, तुम्हाला डी 500. 500 ते 500. ओके. स्मॉलर पुली तुम्ही टेबल वरून शोधली. आता लार्जर पुली पण आहे का अवेलेबल एकदा बघा. मी परत जर पुस्तक तुमच्या समोर ठेवतो, हे बघा इथं याच्यामध्ये 500 आहे का एकदा बघून घ्या. 250 तर होता. 500 आहे. आहे की सर? तुमची पहिली स्टेप संपली. पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला या पुलीचे डायमीटर मिळाले. स्मॉलर पुली 238, लार्जर पुली 500. आता हे सगळं जे शोधलं त्यासाठी तुम्ही व्हेलॉसिटी किती घेतली रे? 18. 18. अंदाजे घेतलेली. होय. करायला पाहिजे, करेक्ट करायला पाहिजे. मी आता म्हणतो करेक्टेड व्हेलॉसिटी. ती अंदाजे होती ना, आता करेक्ट करतो बघा. करेक्टेड व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट. सांगा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पाय डी एन डिवाइड बाय 60. पाय सांगा, तुमच्या पुलीचा डायमीटर सांगा, कुठली तरी एकच घ्या, यातली दोन्हीपैकी कुठली तरी एक घ्या.
250 घ्या. 250 घेतो. 250 इंटू त्या 250 डायमीटरची स्पीड. 250 डायमीटर म्हणजे छोटीची स्पीड किती आहे? 1440. डिवाइड बाय 60. सॉल्व्ह करून सांगा किती. 18.84 इंटू 10⁻³ सर ते म्हटलं तुम्ही हे आपण व्हेलॉसिटी 18 का घेतली म्हटलं ते तुम्ही अजून अंदाजे घ्यायची ते 18, 17.8 ते 21 असते रे, त्याच्यामधली घ्यायची कुठली पण. ते काल सांगितलेलं तुम्हाला मी, म्हणजे हो. काल नाही परवा दिवशी. ठीक आहे, अंदाजे हो. 18 घ्यायची बेल्टची. मग आता तुम्हाला व्हेलॉसिटी मिळाली, याचं युनिट हे तुम्ही MM मध्ये घेतलंय ना, तर मग हे MM पर सेकंड मिळालं. पण व्हेलॉसिटी आपली कशी असते? मीटर पर सेकंड. मग 10⁻³ इथं टाका, म्हणजे 18.84 मीटर पर सेकंड. ही तुमची करेक्टेड व्हेलॉसिटी, म्हणजे ही अंदाजे होती. तुमच्या बेल्टची खरी व्हेलॉसिटी ही आहे 18.84. समजलं? आता इथं पहिली स्टेप संपली, सिलेक्शन ऑफ बेल्टची पहिली स्टेप संपली. स्पीड 18 घेतली, त्यावरून एक डायमीटर काढला, स्टँडर्डला कम्पेअर केली, स्टँडर्ड डायमीटर घेतला, त्यावरून दुसरा डायमीटर काढला आणि त्याच्यावरून परत करेक्टेड व्हेलॉसिटी काढली. पहिली स्टेप संपली. पहिल्या स्टेप मध्ये काय डाऊट आहे का तुम्हाला सिलेक्शन ऑफ बेल्टच्या? काय नाही. इक्वल टू πdn/60 हा फॉर्म्युला वापरलाय. स्पीड पहिला अंदाजे घेतलेली, डायमीटर ज्या वेळेला करेक्ट केला त्याप्रमाणे मी करेक्टेड व्हेलॉसिटी काढली. इथं पहिली स्टेप संपली. आता दुसरी स्टेप, सिलेक्शनची दुसरी स्टेप. कुणाकडे जर ती PDF असेल तर वाचा दुसरी स्टेप काय आहे, नाहीतर मी सांगतो. मग त्या स्टेप मध्ये दुसरी स्टेप थांबा. स्टेप आहे मॅक्सिमम पॉवर. मॅक्सिमम पॉवर आपण कशावर काढतोय? मॅक्सिमम पॉवर कशावर काढतोय आपण? त्यासाठी आपण कुणाला पॉवर ट्रान्समिट करालोय त्याचा फॅक्टर शोधतो. हा बोल. करेक्ट व्हेलॉसिटी काढताना आपण यांची व्हॅल्यू जर दुसरी घेतली तर ती येणार व्हेलॉसिटी. होय, करून बघ. इथं काय कर माहितीये काय, इथं कॅपिटल D टाक. कॅपिटल D म्हणजे किती? मोठा डायमीटर 500, त्याची स्पीड पुट कर इथं 720. टँजेन्शियल व्हेलॉसिटी ब्रेकची कुठे पण सेमच असते. करून बघ पाहिजे तर. करून बघ, तेच उत्तर येते. ठीक आहे, टँजेन्शियल व्हेलॉसिटी ही सेमच असते ड्रायव्हरला आणि ड्रिव्हरला. ठीक आहे, चला आता लक्ष द्या. मॅक्सिमम पॉवर ही कशावरती डिपेंड असते रे? तुम्ही कशाला पॉवर ट्रान्समिट करायला त्याच्यावर. बरोबर, सांगा तुम्ही कशाला पॉवर ट्रान्समिट करायला? ही प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय, द पॉवर इज ट्रान्समिटेड टू कॉम्प्रेसर. ठीक आहे, त्यामुळे आता कॉम्प्रेसरचं मला पॉवरचा फॅक्टर शोधायचा आहे. मग मी काय करतो, मागे जायचं, इथं 13.1 नंबरचा टेबलला जायचं. 13.1 तुमच्याकडे असेल, त्याच्यामध्ये तुमचा लोड तुम्ही कुणाला ट्रान्समिट करायला? कॉम्प्रेसरला. त्यात कॉम्प्रेसर कुठे आहे बघून घ्यायचं. कॉम्प्रेसर बघा, तुमच्या इथे कॉम्प्रेसर कुठे आहे? मी इथं दाखवतो बघा, माझ्या इथे इंटरमिडिएट लोडला आहे काय इंटरमिटंट लोड, त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर आहे. त्याचा फॅक्टर किती आहे बघा? 1.3. 1.3. ठीक आहे, म्हणजे फॅक्टर किती आहे? 1.3. मग मी म्हणतो फ्रॉम टेबल. आता मी इथं टेबलचा नंबर लिहालोय तुमच्या माहितीसाठी. पेपरमध्ये नंबर माहित असला तर लिहायचं, नाही तर लिहायचं फ्रॉम टेबल फॅक्टर फॉर लोड करेक्शन इज त्याला 1.3 फॉर कोणासाठी? कुठलं ऍप्लिकेशन आहे आपलं? कॉम्प्रेसर. ठीक आहे, म्हणजे लोड करेक्शन फॅक्टर हा किती आला? 1.3. म्हणून मी म्हणतो देअरफॉर FA इज इक्वल टू 1.3. तुम्हाला फॅक्टर मिळाला, तो लोड करेक्शन फॅक्टर इज 1.3. मग आता तुम्ही जो बेल्ट सिलेक्ट करणार त्यासाठीची मॅक्सिमम पॉवर कसं शोधणार रे? FA इंटू मी असलेला असणार बघा KW म्हणजे किलोवॅट मधली पॉवर. FA आला तुमचा 1.3 आणि तुमची किती पॉवर ट्रान्समिट करायची आहे ते प्रॉब्लेम मध्ये दिले बघा. किती पॉवर करायची आहे? 25, म्हणजे 25 किलोवॅट. ओके, किती येते सांगा? 32.5 किलोवॅट. म्हणजेच याचा अर्थ
जरी पॉवर 25 ट्रान्समिट करायची असली तरी बेल्ट सिलेक्ट करताना 32.5 पॉवर साठीचा सिलेक्ट करायचा, म्हणजे तो फेल होणार नाही. त्या कॉम्प्रेसरला पॉवर ट्रान्समिट करताना तो फेल होणार नाही. म्हणून तुम्ही पॉवर जी घ्यायची आहे बेल्ट सिलेक्शनसाठी ती किती असायला पाहिजे? 32.5. त्याच्यासाठीचा लोड करेक्शन फॅक्टर आहे 1.3. तो इथे टाकला, मला मॅक्सिमम पॉवर मिळाली. इथं तुमची दुसरी स्टेप संपली. इथं तुमची दुसरी स्टेप संपली. मॅक्सिमम पॉवर मिळाल्यानंतर तिसरी स्टेप जी आहे ती म्हणजे काय रे? तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्यालाच आपण म्हणतोय अँगल ऑफ लॅप. आता त्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती पण काय आहे? पॉवर ट्रान्समिशन डिपेंड आहे. अँगल ऑफ रॅप ना? तेच रॅप म्हणजेच कॉन्टॅक्ट, म्हणजेच कॉन्टॅक्ट अँगल. आता हा आपण टॉम मध्ये शिकलो होतो. तो अँगल थिटा कसं शोधत होतो? 180 मायनस 2 अल्फा असं शोधत होतो. आणि हा जो अल्फा आहे त्याचा फॉर्म्युला असा होता 180 मायनस 2 इंटू अल्फाचा फॉर्म्युला होता साइन इनवर्स R1 मायनस R2 डिवाइड बाय एक्स. हा फॉर्म्युला होता. अल्फाचा फॉर्म्युला साइन इनवर्स R1 मायनस R2 डिवाइड बाय एक्स. मग मी त्या किमती इथं पुट करतो. 180 मायनस 2 साइन इनवर्स R1. आता रेडियस पाहिजे. ह्या पुलीचा डायमीटर तुमचा मोठ्याचा किती आलाय? 500. छोट्याचा किती आलाय? 250. मग मोठ्याचा रेडियस सांगा किती आहे? मोठ्याचा डायमीटर 500 आहे तर रेडियस किती 250. येणार? 250 मायनस छोट्याचा डायमीटर 250 आहे तर याची रेडियस किती येणार? 125 125 डिवाइड बाय एक्स म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स. हे किती आहे? 3 येते. 3. पण ठीक आहे. हे MM मध्ये लिहिले तुम्ही, हे MM मध्ये, म्हणजे 3 मध्ये यायला पाहिजे. 0.3 ना? सॉरी 3 घेऊ काय? 3000 हे MM मध्ये आहे, हे MM मध्ये. हे मीटर मध्ये असतं तर हे पण मीटर मध्ये असतं. सॉल्व्ह करा, तुम्हाला थिटा मिळेल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 175.22 175.22 एवढा तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. मग आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरून तुम्ही काय करायचं? टेबल मधून जाऊन काय करायचा? त्याचा फॅक्टर शोधायचा. ठीक आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा फॅक्टर त्याला आपण आर्क ऑफ कॉन्टॅक्ट फॅक्टर म्हणतो. नाव आर्क ऑफ कॉन्टॅक्ट 180 घ्यायला पाहिजे. आता हे शोधण्यासाठी त्या फॅक्टरला म्हणतो आपण FD. त्यासाठी टेबल कुठला वापरणार तुम्ही? 13.2. मी जरा असं तुमच्यासमोर 13.2 नंबरचा टेबल ओपन करतो. 13.2 अँगल ऑफ आर्क ऑफ कॉन्टॅक्ट फॅक्टर म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॅक्टर. त्यात 80 जर असं व्यवस्थित बघा 170 साठीचा फॅक्टर दिलाय, 180 साठीचा दिलाय. जर असं किमती मागे पुढे झाल्यात 200 साठी 0.94 आहे, 190 ला 0.97 आहे, 180 ला 1 आहे, 170 ला 1.04 आहे, 180 ला 1 आहे, 170 ला 1.04 आहे. ठीक आहे. मी जरा असं इथं लिहितो, तो टेबलच लिहितो इथं. लक्ष द्या. थिटा आणि FD 170 180. 170 ला किंमत 180 ला किंमत 1 आहे, 170 ला किंमत आहे 1.04. आता तुमचा आर्क ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे रे? 175 आहे. 175.22. मग मला सांगा 175 ला किंमत किती असेल याच्यात? 1.02 1.02 असायला पाहिजे. पण हे कसं करायचं? 180 ला 1, 170 ला 1.04, तर 175 ला किती? तुम्ही मॅथ्स मध्ये करायचं बघा. त्याला आपण म्हणतो इंटरपोलेशन. म्हणून मी दिली तो बाय युझिंग इंटरपोलेशन. जरा लक्ष द्या कसं काढायचं सांगतो इंटरपोलेशनने. FD इज इक्वल टू, हे तुम्हाला डिझाईन मध्ये, डिझाईन 2 मध्ये गिअरच्या प्रत्येक प्रॉब्लेमला लागणार आहे, जे आता करणार आहे ते. मधली किंमत कशी शोधायची बघा. माझी किंमत 1 पेक्षा जास्त आहे म्हणजे 1 प्लस काय करायचं बघा, ह्या दोघांचा डिफरन्स अँगलचा इथे खाली लिहायचा 180 मायनस 170.
आता या दोघांचाच का घ्यायचा तर ते 175 किंमत ह्या दोघांच्या मध्ये आहे, या दोघांच्या मध्ये आहे. या दोघांचा डिफरन्स इथं खाली आहे. आता या दोघांच्या डिफरन्सचे जे काही एफडी आहे त्याचा डिफरन्स वर लिहायचा, म्हणजे 1.04 मायनस 1, म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे 10 डिग्रीला या दोघांच्या डिफरन्स एवढी किंमत येतात. तर आता किंमत कोणासाठीची राहिली तर तुम्हाला हा 1 तुम्ही लिहिला 180 साठीचा, तर 180 ची किंमत ऑलरेडी लिहिलेली आहे मी, पण मला पाहिजे ऍक्च्युली 175 साठी, तर मायनस 175. बघा मी सांगतो इंटरपोलेशन कसं करायचं. मी पहिला 180 ची किंमत लिहिली प्लस याच्यापेक्षा जास्त किंमत आहे म्हणून प्लस ह्या दोघांचा डिफरन्स डिनॉमिनेटरला, ह्या दोघांचा डिफरन्स न्यूमरेटरला, आणि याचा आणि तुमच्या किंमतीचा डिफरन्स पुढे. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण इंटरपोलेशन. ते ऍक्च्युली 2 ट्रायंगल वरून आपण काढतो, पण तुम्ही असंच लक्षात ठेवा त्यांचा डिफरन्स डिनॉमिनेटरला, त्यांचा डिफरन्स न्यूमरेटरला, तर या 180 मधनं तुमची किंमत नाही तुम्हाला एफडी मिळते. नाहीतर मगाशी अजयनं जसं म्हणलं यांच्या 175 ला किती असायला पाहिजे 1.02, ही उत्तर इथे येते बघा, करून बघा तुम्ही. 1.019 येते. 1.019. आता 19 हे 9 असेल तर आपण ही व्हॅल्यू किती करतोय रे? 2 घेते. करतोय ना, म्हणजे 1.02 झालं की. बरोबर, कळलं? बरोबर. हे जर नाही जमलं इंटरपोलेशन तर डायरेक्ट उत्तर लिहा. पण इंटरपोलेशन हे तुम्हाला MD2 ला सारखं लागणार आहे. परत एकदा सांगतो, 1 ही व्हॅल्यू लिहिली प्लस त्या दोघांचा डिफरन्स डिनॉमिनेटरला, त्या दोघांचा डिफरन्स न्यूमरेटरला, त्या 180 मधनं तुमची किंमत वजा केली निघते, ते उत्तर मिळते. 1.02 ला येतं. असू दे 1.019, म्हणजे कसं कळते उत्तर काढले रे बरोबर हे कळते. इथं 22 आलाय ना, 0.22, त्यामुळे ते चेंज झाले. ओके, हा झाला तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा फॅक्टर. इथं तिसरी स्टेप संपली. आता चौथी स्टेप काय असते? ह्या फॅक्टरनं काय करायचं, मॅक्सिमम पॉवर जी आलेली त्याला मल्टिप्लाय करायचं. मी म्हणतो करेक्टेड पॉवर. कॅल्क्युलेट करेक्टेड पॉवर बाय फॉलोइंग रिलेशन आहे ते. करेक्टेड पॉवर कशी करायची? KW करेक्टेड, KW म्हणजे पॉवर, किलोवॅट मधली पॉवर करेक्टेड इज इक्वल टू मॅक्सिमम पॉवर KW मॅक्स जो मगाशी आलेला मॅक्सिमम पॉवर इनटू तुमचा फॅक्टर. हा एफडी फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं, करेक्टेड पॉवर मिळते. तर मॅक्सिमम पॉवर किती आहे 32.5 इनटू फॅक्टर किती आहे 1.019, मल्टिप्लाय करा, करेक्टेड पॉवर मिळते 33.12. किती? 33.12. 33.12. म्हणजेच आता चौथ्या स्टेप नंतर तुम्ही किती पॉवरचा बेल्ट सिलेक्ट करणार आहे? चौथ्या स्टेप नंतर 33.12 किलोवॅट पॉवरचा बेल्ट सिलेक्ट करणार आहे. म्हणजे बघा तुम्हाला पॉवर दिली ती 25, तुम्ही लोड फॅक्टर वापरला झाली 32.5, अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा फॅक्टर वापरला अजून वाढली ती 33.12. म्हणजे आता तुम्ही 33.12चा बेल्ट सिलेक्ट करा, तो फेलच होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यात पॉवर कुणाला तुम्ही ट्रान्समिट करणार आहे, कॉम्प्रेसरला ट्रान्समिट करा आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुमचा 175 आहे. एवढी पॉवर साठीचा तुम्ही बेल्ट घ्या तर तो फेल होणार नाही. तिथे चौथी स्टेप संपली. आता याच्या पुढच्या ज्या स्टेप आहेत, याची पुढची स्टेप म्हणजे 5वी, ती म्हणजे ऍक्च्युली काय आहे, करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट. ठीक आहे, त्यामुळे मी 5वी स्टेप लिहितो, करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट. आता तुम्हाला मी लास्ट टाइमला सांगितलेलं की 2 टाईपचे बेल्ट असतात. कुठले कुठले? एक हाय स्पीड बेल्ट आणि दुसरा फोर्ट बेल्ट. बरोबर, हाय स्पीड बेल्ट आणि फोर्ट बेल्ट. त्यातला कोणता बेल्ट वापरा असं प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय का रे? हाय स्पीड बेल्ट घ्या किंवा फोर्ट बेल्ट घ्या, सांगितलेलं नाही. मग ज्यावेळी सांगत नाही त्यावेळेला आपण डायरेक्ट हाय स्पीड बेल्ट घ्यायचा. म्हणून म्हणतो कन्सिडर हाय स्पीड बेल्ट. कोणता बेल्ट सांगितलं नाही तर एक कुठला तर आपण घ्यायचा, नेहमी हाय स्पीड घ्यायचा, म्हणजे फरक पडत नाही रे, हाय स्पीडचा बेल्ट आहे तो. ठीक आहे, हाय स्पीड बेल्ट. तर त्याच्यासाठीचं करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट
याचा फॉर्म्युला मी तुम्हाला लास्ट टाइमला सांगितलेला, आठवत असेल तर बघा. 5.08 स्पीडसाठी त्याची पॉवर ट्रान्समिटिंग कपॅसिटी 0.0118 असते. तर तुमच्या व्हेलॉसिटीसाठी किती हे डिटरमाइन करायचं. तुमच्या व्हेलॉसिटीसाठी किती. आता तुमची व्हेलॉसिटी किती आहे सांगा. मग आमची व्हेलॉसिटी आहे किती माहिती आहे? 18.84. येस, 18.84 तुमची व्हेलॉसिटी आहे. तर त्यासाठी तुमच्या बेल्टचं रेटिंग काय आहे ते कॅल्क्युलेट करायचं. झिरो पॉईंट 0438. 0.438 हो नाही बरोबर सांगायला 0.043 येते. हा बरोबर आहे. हेच लिहिलंय की रे अण्णा. अहो, ते वेगळं सांगितलं होतं. 0.438 किलोवॅट. इथं तुमची 5वी स्टेप संपली, म्हणजे तुमच्या या हाय स्पीड बेल्टचं हे रेटिंग आहे. आता 6वी स्टेप बघा. 2 स्टेप राहिल्यात लास्टचा, प्रॉब्लेम संपत आलाय. 6वी स्टेप मी तुम्हाला काय म्हटलं, 6व्या स्टेप मध्ये तुम्हाला विड्थ इंटू नंबर ऑफ प्लाईज मिळणार, यांचं प्रॉडक्ट. पण विड्थ इंटू नंबर ऑफ प्लाईज यांचा प्रॉडक्ट मिळणार. पण हा प्रॉडक्ट कसा असतोय, तर तो करेक्टेड पॉवर, म्हणजे 5व्या स्टेपला जी पॉवर आली ती करेक्टेड पॉवर डिवाइड बाय करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट. म्हणजे 5वी स्टेप डिवाइड बाय 6वी स्टेप केली तर तुम्हाला विड्थ इंटू नंबर ऑफ प्लाईज मिळते. करेक्टेड पॉवर तुमची, सॉरी, 4थी स्टेप डिवाइड बाय 5वी स्टेप. 4थी स्टेप किती आहे बघा, KW करेक्टेड 33.12. ही तुमची करेक्टेड पॉवर 4थ्या स्टेपला मिळाली. करेक्टेड पॉवर ही 5व्या स्टेपला मिळाली 0.0438. ही बेल्टची करेक्टेड पॉवर, ही तुमची करेक्टेड पॉवर, बेल्ट म्हणजे यूज करण्यात त्याच्यासाठी. त्यांचा रेशो घ्या, तुम्हाला विड्थ इंटू नंबर ऑफ प्लाईज मिळेल. सांगा किती येते. जस्ट सेकंड. 756.16. 756.16. आता बाळांनो लास्टची स्टेप राहिली माझी. बघा, मला विड्थ माहित नाही, मला प्लाईज पण माहित नाही, पण आपल्याकडे एक टेबल आहे. मी जरा टेबल दाखवतो. ठीक आहे, बघा हा टेबल. इथं 3 प्लाय, 4 प्लाय, 5 प्लाय, 6 प्लाय लिहिले काय. हा टेबल ओपन करायचा. हा टेबल जरा 2 मिनिटं ओपन करा. 3 प्लाय पासून 6 हा टेबल ओपन करा फक्त. 3 प्लाय पासून 6 प्लाय पर्यंतचा. ठीक आहे, आता जरा लक्ष द्या. इथं लिहितो कन्सिडर. जरा 2 मिनिटं फक्त लक्ष द्या. कन्सिडर 3 प्लाईज. जर 3 प्लाय कन्सिडर केले तर बघा, विड्थ इंटू प्लाईज झाल्या 3 इज इक्वल टू 756.16. याच्यामध्ये मी प्लायच्या किमती अंदाजे लिहिल्यात 3. तर विड्थ किती आहे ते सांगा. ह्या 3 इकडे डिवाइड करा. 252.05. 252.05. ओके, ही विड्थ झाली. हे 3 प्लाय जर असतील तर, समजा मी 3च्या ऐवजी 4 प्लाय घेतल्या तर विड्थ किती येणार सांगा. मी प्लाईज 4 घेतल्या म्हणजे 4 ने डिवाइड करा, तुम्हाला विड्थ मिळते 189.04. 189.04. आता मी समजा चुकून 5 प्लाईज घेतल्या, 5, तर विड्थ किती येणार सांगा. 151.23. 151.23. जर 6 घेतल्या तर किती येणार सांगा. 126.02. 126.02. आता काय झालंय, माझ्याकडे 3 प्लाय असतील तर विड्थ किती आहे, 4 प्लाय असतील तर विड्थ किती पाहिजे, 5 प्लाय असतील तर विड्थ किती पाहिजे, 6 प्लाय असतील तर विड्थ किती पाहिजे, हे माझ्याकडे अवेलेबल आहे. पण आता जो तुम्हाला टेबल सांगितला की नाही मी, त्या टेबलमध्ये जरा जावा. हे मी तुमच्या बाजूलाच ठेवतो ह्या किमती. या टेबलमध्ये जावा. 3 प्लायसाठी
विड्थ किती आली बघा 252. त्यात 252 विड्थ अवेलेबल आहे का बघा 3 प्लाय मध्ये. 3 प्लायच्या ह्याच्यामध्ये 252 आहे का अवेलेबल? नाही. नाही. म्हणजेच मला 3 प्लायला 252 विड्थ येणारच नाही. म्हणजे मला 3 प्लाय घेताच येणार नाही. समजलं मी काय म्हणलं ते? हे स्टँडर्ड आहे रे, 3 प्लायचे ह्या विड्थ आहेत. ह्याच्यामध्ये 252 नाहीच आहे, म्हणजे तुम्हाला त्या विड्थचा बेल्टच घेता येणार नाही. आता 3चा घेता येणार नाही, म्हणून 4ला जावा. 4 प्लाईज मध्ये याची 4 ची विड्थ किती आल्या बघा 189. इथं कुठे 189 दिसते का बघा 4 प्लाय मध्ये? नाही. नाही. म्हणजे 4 प्लाईज जरी मी घेतल्या तर त्याची जी विड्थ आहे ती इथं अवेलेबलच नाही आहे. अवेलेबलच नाही याचा अर्थ मला 4 प्लाईज पण घेता येणार नाही. आता पुढं 5 प्लाईजला जावा. 5 प्लाईजला 5 प्लाईजची विड्थ किती आहे बघा तुमची? 151.23. इथं कुठं आहे का बघा 5 प्लायला 151.23? इथं 152 आहे. आहे 152, म्हणजे 151.23 म्हणजे 152 इथं अवेलेबल आहे. म्हणजे मी 5 प्लाईज घेऊ शकतोय, हे घेऊ शकतोय. हा, इथे मी टिक करतो, हे घेऊ शकतोय. 6 प्लाईजला 126 अवेलेबल आहे का बघा? 6 प्लाईजला 126. 152 आहे सर. 152च्या अगोदर 125 आहे, एकदम जवळ आहे रे. 126 125 म्हणजे हे पण आहे, घेऊ शकतो असं म्हणूया आपण. घेऊ शकतो म्हणजे 5 प्लाईजला 152 आणि 6 प्लाईजला 125 अवेलेबल आहे. मग या 4 मधलं मी कुठलं घ्यायला पाहिजे? किती 5 घ्या प्लाईज की 5 नंबर. 5 का सिलेक्ट करायला पाहिजे? समज एखादा म्हटलं नाही 6च घ्या, तर मी 5च घ्यायला पाहिजे. पण 5च का? कारण की ज्या वेळेला प्लाईज म्हणजे काय असते? ही एक लेअर, त्याच्यावर ही अजून एक लेअर 2, त्याच्यावर अजून एक लेअर 3, त्यावर अजून एक लेअर 4, अशा प्लाईज असतात. ह्या थिकनेस अशा वेगवेगळ्या वाढत जातात. ज्या वेळेला ह्या तुम्ही लेयर्स वाढवली की कॉस्ट वाढणार. कॉस्ट वाढली म्हणजेच काय? 6 प्लाईज पेक्षा 5 प्लाईज केली तर कॉस्ट काय असणार? कमी असणार. ठीक आहे. फ्रॉम स्टँडर्ड टेबल फाईव्ह प्लाईज and 152 width सिलेक्टेड. समजलं? म्हणजे तुमच्या बेल्ट मध्ये प्लाईज किती असायला पाहिजे? 5, आणि त्याची विड्थ किती असायला पाहिजे? 152 असायला पाहिजे. हे तुमचा बेल्ट सिलेक्ट झाला. आता 6वी स्टेप संपली. मी सगळा प्रॉब्लेम संपल्यावर परत एकदा एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे. मी आता 7व्या स्टेप कडे जातोय. 7वी स्टेप, लेंथ ऑफ बेल्ट. बेल्टची लेंथ L इज इक्वल टू, या L चा फॉर्म्युला, लेंथचा फॉर्म्युला मी लिहितो 2x प्लस पाय कॅपिटल D प्लस स्मॉल d डिवाइड बाय 2 प्लस कॅपिटल D मायनस स्मॉल d चा स्क्वेअर डिवाइड बाय 4x. किमती पुट करतो 2 इंटू mm मध्ये पुट करतो. x सेंटर टू सेंटर डिस्टन्स 3 मीटर दिले, म्हणजे 3000 प्लस पाय कॅपिटल D आला 500 आउटर डायमीटर, लार्जर पुलीचा डायमीटर 500 आला, स्मॉलर पुलीचा डायमीटर 250 आला, डिवाइड बाय प्लस 500 मायनस 250 चा स्क्वेअर डिवाइड बाय 4 इंटू सेंटर टू सेंटर डिस्टन्स 3000 आहे. सॉल्व करा तुम्हाला लेंथ. 7.18 into 10⁻³ 718 नाही 7.18 असले तेच रे इंटू 10⁻³ मी पॉईंट शिफ्ट केला इकडे, म्हणजे लेंथ एवढी असायला 7183.3 बरोबर. बरोबर, एवढी लेंथ असायला पाहिजे. समजलं? आता इथं माझा प्रॉब्लेम संपला. सगळं मी एकत्र लिहितो. देअरफॉर सिलेक्टेड बेल्ट ऑफ डायमेन्शन्स. आता डायमेन्शन्स लिहितो. स्मॉल d किती? 250. कॅपिटल D किती? 500. प्राइस किती? 5.
विड्थ किती? विड्थ 126 इथं आहे बघ. नाही सॉरी 151 152 अँड 152. लेंथ ह्याचा 718.3 हा बेल्ट काय सिलेक्ट म्हणला? करायचा. ठीक आहे, हा बेल्ट सिलेक्ट करायचा. म्हणजे त्या कॅटलॉग वरनं सांगायचं Okay. स्मॉलर पुली 250 आहे, लार्जर पुली 500 आहे, 5 प्लाय द्या, विड्थ 152 घ्या आणि लेंथ 7183.3 ठेवा. म्हणजे तुम्हाला ते बरोबर Okay. त्याचा फ्लॅट बेल्ट देतात. समजलं? आता हा. सगळं परत एकदा एक्सप्लेन करू. सोपा प्रॉब्लेम आहे. 7 स्टेप पाठ पाहिजे. फक्त 7 पहिला step फरक काढला पाहिजे. मी काय म्हटलं परवा दिवशी तुम्हाला, म्हणून मी त्या दिवशी डायरेक्ट प्रॉब्लेम का घेतला नाही, त्या 7 स्टेप पहिला सगळ्या समजून सांगितलेल्या. आता तुमच्या लक्षात येईल बघा. स्टेप बघा. पहिली स्पीड घेतली 18 वरनं डायमीटर काढला πdn/60. डायमीटर स्टँडर्ड मध्ये बघितला 238 आहे का? नव्हता. किती होता? 250. मी 250 घेतला. व्हेलॉसिटी रेशो लिहिला, लार्जरचा डायमीटर मिळाला 500. आता डायमीटर वरून मी पुन्हा व्हेलॉसिटी काढली 18.84. इथं पहिली स्टेप सांगा. पहिल्या स्टेपला काय केलं पटकन सांगा. हे काढलं स्टँडर्ड व्ही वरनं डायमीटर काढला, संपलं. हॅलो व्ही 18 घ्यायचा, डायमीटर काढायचं आणि पुन्हा डायमीटर वरनं नवीन व्ही काढायचं. किती होते? ओके, पहिली स्टेप संपली, डायमीटर मिळाला. दुसरी स्टेप, ठीक आहे रे, दुसरी स्टेप. दुसरी स्टेप सांगा काय केलं दुसऱ्या स्टेपला? दुसऱ्या स्टेपला काय केलं? लोड Maximum करेक्शन. लोड करेक्शन फॅक्टर कशावरनं? कॉम्प्रेसरचा. टेबलमध्ये गेलो 13.1, कॉम्प्रेसर साठीचा लोड 1.3 होता, म्हणून त्यावरनं मॅक्सिमम पॉवर कशी काढली? फॅक्टर इंटू तुमची पॉवर. तुम्ही किती पॉवर ट्रान्समिट करायची? 25 इंटू, म्हणजे मॅक्सिमम पॉवर झाली 32.5. त्याच्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढला. थिटा इज इक्वल टू 180 - 2 2 इंटू साइन इनवर्स R1 - R2 डिवाइड बाय 1. हे सॉल्व्ह केलं, थिटा मिळाला. थिटावरनं फॅक्टर काढला. बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढला. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरून मी फॅक्टर शोधला आणि ह्या फॅक्टरवरून मला एफडी मिळाला. पण हे जरासं इंटरपोलेशन व्यवस्थित तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघून बघा. ह्या दोघांचा डिफरन्स इथं आहे, ह्या दोघांचा डिफरन्स वरती आहे. ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, तुमची व्हॅल्यू इथे आहे, तुम्हाला एफडी मिळाला. ह्या एफडीला तुम्ही के मॅक्सिमम पॉवरनं मल्टिप्लाय केलं, तुमची करेक्टेड पॉवर आली. करेक्टेड पॉवर. याच्यानंतरची जी स्टेप आहे ती महत्वाची का आहे की त्याच्यानंतर तुम्ही करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट काढताय, बेल्टची पॉवर. त्यासाठी मी हाय स्पीड बेल्ट घेतला. हा त्याचा फॉर्म्युला आहे. 5.08 स्पीड असताना ही तिची पॉवर असते, तर तुमच्या व्हेलॉसिटीला किती असं काढली. तुमची व्हेलॉसिटी टाकली, करेक्टेड पॉवर मिळाली. मग विड्थ इंटू नंबर ऑफ प्लाईजचा प्रॉडक्ट मिळतोय कधी? चौथी स्टेपची पॉवर डिवाइड बाय 5व्या स्टेपची पॉवर रेटिंग. चौथ्या स्टेपची करेक्टेड पॉवर डिवाइड बाय करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट. पुट करायचं, चौथी स्टेप डिवाइड बाय 5वी स्टेपची पॉवर, तुम्हाला हे मिळते. मग नंबर ऑफ प्लाईज 3, 4, 5, 6 घ्यायच्या. विड्थ किती येते ते बघायचं आणि मग हे टेबलमध्ये कम्पेअर करायचं. 3 प्लाईजला 252 आहे का? नव्हतं, म्हणून मी क्रॉस केलं. 4 प्लाईजला 189 आहे का? नव्हतं, म्हणून क्रॉस केलं. 5 प्लाईजला 152 होतं, म्हणून टिक केलं. 6 प्लाईजला 125 होतं, म्हणून टिक केलं. मग ह्यातला सुटेबल कुठला आपल्याला? 5 प्लाईजचा मिनिमम कॉस्ट मध्ये पडणार, म्हणून तो घेतला. 5 प्लाईज आणि स्टँडर्ड 152 विड्थ घेतली. मग सेंटर टू सेंटर लेंथ काढली. लेंथ ऑफ बेल्ट हा तुम्ही टॉम मध्ये बेल्ट टॉपिक मध्ये फॉर्म्युला बघितला, तो लिहिला, लेंथ मिळाली. त्यावरून हा तुमचा बेल्ट सिलेक्ट झाला. आता बाळांनो, ह्या सिलेक्शन ऑफ बेल्ट मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा.